Hello everyone, I welcome you all in this lecture of pharmacology and toxicology. So in previous lecture we had completed the chapter hormones and hormones antagonist. Okay, so in that chapter we had seen about the different disorders which is associated with hormones. Okay, and the drugs which used to treat the hormonal disorders. So आपण त्या सगळ्या ड्रगचा स्टडी प्रिव्हियस चॅप्टरमध्ये बघितलेला आहे. ओके, सो फ्रॉम टुडेज लेक्चर वी विल स्टार्ट द न्यू चॅप्टर दॅट इज ड्रग्स ॲक्टिंग ऑन डायजेस्टिव्ह सिस्टीम. ओके, सो आपल्या बॉडीमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीमचं काम काय असतं तर आपण जे काही फूड खातो ओके त्याचं डायजेशन करायचं काम जे आहे ते आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम करते. ओके, मग असे काही डिसऑर्डर्स आहेत विच इज रिलेटेड टू अ डायजेस्टिव्ह सिस्टीम. ओके, मग डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये काय काय येतं तर स्टमक आहे, स्मॉल इंटेस्टाईन आहे, लार्ज इंटेस्टाईन आहे. ओके, सो हा जो पूर्ण GI ट्रॅक्ट आहे तो ह्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये येतो. राईट, सो असे काही डिसऑर्डर्स आहेत विच डिस्टर्ब्स दॅट GI ट्रॅक्ट. ओके, अँड दॅट कॉजेस द डिस्टर्बन्सेस टू आवर दॅट GIT सिस्टीम. ओके, गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट सिस्टीममध्ये डिस्टर्बन्सेस येतात. ओके, सो त्याच्या ट्रीटमेंटसाठी सर्टन ड्रग यूज केले जातात. ओके, सो डिफरंट कॅटेगरीज आहेत, डिफरंट डिसऑर्डरसाठी डिफरंट कॅटेगरीचे ड्रग्ज जे आहेत ते यूज केले जातात. ओके, सो डिपेंडिंग अपॉन विच काइंड ऑफ डिसऑर्डर इज देअर त्याच्यावर डिपेंड आहे की कोणता ड्रग त्याच्यामध्ये इफेक्टिवली यूज केला जातो. ओके, सो ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टीम रिलेटेड डिफरंट डिसऑर्डर्स बघायचे आहेत आणि त्याच्यानुसार मग त्याच्यामध्ये कोणते ड्रग यूज केले जातात त्याचा स्टडी करायचा आहे. ओके, सो इथे तुम्हाला दिसते की गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट रिलेटेड डिसऑर्डर्स कोणते कोणते आहेत. ओके, सो फर्स्ट आहे इनॲपिटन्स. ओके, मीन्स भूक लागत नाही. देन ॲसिड्स मीन्स ॲसिडिटी. देन इनडायजेशन इज देअर. वॉमिटिंग अँड इमेसिस इज देअर. देन कॉन्स्टिपेशन, डायोरिया अँड अदर डिसऑर्डर्स. ओके, सो ह्या जे डिफरंट डिसऑर्डर्स आहेत विच इज रिलेटेड टू द गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट. ओके, सो त्याच्याशी रिलेटेड जे काही डिसऑर्डर्स आहेत त्याच्यामध्ये स्पेसिफिक ड्रग यूज केले जातात. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपल्याला इथे बघायचं झालं तर इन ॲपिटन्स या डिसऑर्डरमध्ये ॲपेटाईट स्टिम्युलंट्स ड्रग जे आहेत ते यूज केले जातात. ओके, मीन्स भूक वाढवणारे एजंट्स जे आहेत ड्रग जे आहेत ते ह्या डिसऑर्डर्सला ट्रीट करण्यासाठी दिले जातात. ओके, नेक्स्ट ॲसिडिटी डिसऑर्डर आहे. ओके, की जेव्हा ॲसिडिटीचं जे कंटेंट आहे स्टमकमधलं ते इन्क्रीज होतं. ओके, ड्यू टू द इन्क्रीज इन टू द ॲसिड कॉन्सन्ट्रेशन इन टू द स्टमक. ओके, अँड दॅट ट्रीटेड विथ द हेल्प ऑफ अँटासिड्स. ओके, मग आपल्याला डिफरंट अँटासिड्स बघायचे आहेत. अँटासिड म्हणजे काय, त्याच्यानंतर अँटासिड्सचे टाईप कोणते कोणते आहेत, क्लासिफिकेशन काय आहे, अँटासिड कसं असलं पाहिजे मीन्स त्याच्या आयडियल प्रॉपर्टीज कोणत्या आहेत. ओके, आणि मग इंडिव्हिज्युअल ड्रग जे आहेत अँटासिड कॅटेगरी अंडर विच इज यूज फॉर द पर्पज ऑफ टू रिड्यूस द ॲसिडिटी. ओके, सो त्या ड्रगचा स्टडी आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये करायचा आहे. ओके, त्यानंतर इनडायजेशन लाईक डिसऑर्डर असेल की जिथे डायजेशन व्यवस्थित होत नसेल. ओके, तर त्या डिसऑर्डरमध्ये डायजेस्टंट दिले जातात. ओके, सो दोज ड्रग्स विच इम्प्रूव्ज द डायजेशन प्रोसेस ऑफ बॉडी. ओके, देन वॉमिटिंग अँड इमेसिस आहे दॅट कुल बी ट्रीटेड विथ द हेल्प ऑफ इमेटिक्स, अँटी इमेटिक्स. ओके, मीन्स इमेटिक्स केव्हा दिले जातात जेव्हा वॉमिटिंग होणं गरजेचं आहे. ओके, त्या केसेसमध्ये इमेटिक्स दिले जातात. अँड अँटी इमेटिक्स मीन्स जर सपोज वॉमिटिंग जर होत असेल पेशंटला तर ते ट्रीट करण्यासाठी ते स्टॉप करण्यासाठी अँटी इमेटिक्स ड्रग्स यूज केले जातात. ओके, देन कॉन्स्टिपेशन आहे. ओके, कॉन्स्टिपेशन म्हणजे काय होतं तर जे वेस्ट प्रोडक्ट आहे बॉडीमधलं ते बाहेर जायला डिफिकल्टी येते. ओके, सो त्याच्यामुळे मग स्टमक पेन वगैरे असे सिम्पटम्स अराईज होतात. ओके, सो त्या केसेसमध्ये लॅक्झेटिव्ज आणि कॅथार्टिक्स दिले जातात. ओके, लॅक्झेटिव्ज, पर्गेटिव्ज, कॅथार्टिक्स ह्या कॅटेगरीचे ड्रग दिले जातात. ओके, लॅक्झेटिव्हचं काम काय आहे, लॅक्झेटिव्ह काय करणार आहेत तर बॉवेल लूज करायचं काम करतात. ओके, म्हणजे जे काही बॉवेलमधलं कंटेंट आहे ते बाहेर टाकण्यासाठी हेल्प करतात. ओके, सो त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन ह्या डिसऑर्डरमध्ये लॅक्झेटिव्ज अँड कॅथार्टिक्स यूज केले जातात. देन डायोरिया डिसऑर्डर आहे. सो अँटी डायोरियल ड्रग्स विच यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ दिस डायोरिया लाईक कंडिशन्स. ओके, अँड अदर सिम्पटम्स डिसऑर्डर्स आहेत जे आपल्याला चॅप्टरमध्ये पुढे जाऊन बघायचे आहेत की डिफरंट जे अदर डिसऑर्डर्स आहेत. ओके, त्याच्यासाठी सर्टन स्पेसिफिक ड्रग यूज केले जातात फॉर देअर ट्रीटमेंट पर्पज. ओके,
मग त्याच्यामध्ये बीटस कॅटेगरीचे ड्रग्ज आहेत, मीन्स ॲपेटायझर्स आहेत, ते डायजेस्टंट आपण इथे बघितलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर कार्मिनेटिव्ज आहेत, ॲपेटाईट सप्रेसंटसुद्धा आहेत, म्हणजे त्यांना ॲनोरेक्टिस असं म्हटलं जातं की एखाद्या पेशंटला जर खूपच भूक लागत असेल, एकसारखं तो खायच्या मागेच असेल, ओके, तर त्याचीसुद्धा ट्रीटमेंट आपण ॲनोरेक्टिक्स किंवा ॲपेटाईट सप्रेसंट ड्रग देऊन करू शकतो. ओके, सो असे जे डिफरंट डिसऑर्डर्स आहेत विच इज असोसिएटेड विथ दिस गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट सिस्टीम. ओके, सो त्याच्यावर ॲक्ट होणारे ड्रग, त्याच्या ट्रीटमेंटसाठी यूज होणाऱ्या ड्रगचा स्टडी आपण ह्या चॅप्टरमध्ये करणार आहोत. ड्रग्ज ॲक्टिंग ऑन डायजेस्टिव्ह सिस्टीम. ओके, सो इच अँड एव्हरी कॅटेगरी आपण इंडिव्हिज्युअली बघणार आहोत आणि त्या कॅटेगरी अंडर जे ड्रग आहेत, प्रोटोटाईप ऑफ ड्रग, आपण इंडिव्हिज्युअली ते ड्रगचे स्टडी इथे करणार आहोत. ओके, सो आज आपल्याला फर्स्ट कॅटेगरी बघायची आहे अंडर द ड्रग ॲक्टिंग ऑन डायजेस्टिव्ह सिस्टीम, अँटासिड. ओके, सो अँटासिड हा वर्ड काही तुम्हाला नवीन नाही आहे. ओके, तुम्ही अँटासिड खूप वेळा घेतला असाल. ओके, कारण का OTC ड्रग आहे, ओव्हर द काउंटर ड्रग आहे. मेडिकलमध्ये अँटासिडसाठी प्रिस्क्रिप्शन रिक्वायर्ड नाही आहे, तर तुम्ही जाऊन काउंटरवर अँटासिड ड्रग मागू शकता. ओके, सो दिस अँटासिड्स म्हणजे काय, तर जनरली जेव्हा बॉडीमध्ये ॲसिडिटी इन्क्रीज होते, म्हणजे ॲसिड कॉन्सन्ट्रेशन जेव्हा जास्त होतं, सो ॲसिड कॉन्सन्ट्रेशन जास्त झाल्यामुळे काय होणार आहे की जळजळ वाढते किंवा पोटात दुखायला लागतं. ओके, सो अदर त्याच्याशी रिलेटेड जे सिम्पटम्स आहेत, डिसऑर्डर्स आहेत, ते मग अराईज होतात. ओके, सो त्या कंडिशनमध्ये मग अँटासिड दिलं जातं. सो अँटासिड काय करणार आहेत, विच शोज द अपोजिट ॲक्शन टू दॅट ऑफ ॲसिड्स. ओके, ॲसिडच्या अगेन्स्ट ते त्यांची ॲक्शन शो करणार आहेत आणि बॉडीमध्ये जी इन्क्रीज झालेली ॲसिडिटी आहे तिथे काय करतात, कमी करतात. ओके, म्हणून त्यांना अँटासिड असं म्हटलं जातं. ओके, सो आपण ह्या पार्ट अंडर आपल्याला काय काय बघायचं आहे, तर अँटासिड म्हणजे काय, म्हणजे त्याचं बेसिक इंट्रोडक्शन बघायचं आहे. त्याच्यानंतर अँटासिडची डेफिनेशन, आयडियल प्रॉपर्टीज अँटासिडच्या काय आहेत, म्हणजे कसं आयडियल अँटासिड रिक्वायर्ड आहे. ओके, देन क्लासिफिकेशन ऑफ अँटासिड आणि मग त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल ड्रग अलॉंग विथ देअर ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स ऑर मोड ऑफ ॲक्शन्स. ओके, सो ते जे काय डिफरंट ड्रगचे प्रॉस्पेक्टिव्ह स्टडी आहे तो आपल्याला इंडिव्हिज्युअल ड्रगचा करायचा आहे. ओके, so first we will go through the definition of antacids. Okay, so the drugs which are used to neutralize the excessive acidity in the stomach are called as antacid. Okay, so stomach मध्ये जी excessive acidity आहे, ओके, ती ॲसिडिटी न्यूट्रलाइज करण्यासाठी, नॉर्मल लेवलला आणण्यासाठी जे ड्रग यूज केले जातात, दोज आर द अँटासिड. ओके, so antacid are the chemical substances which react with gastric acid and lower the acidity of gastric content. Okay, so these antacids are the chemical in nature, those are the chemical substances. Okay, and they are used to neutralize the acidity. Okay, गॅस्ट्रिक ॲसिडिटी असेल किंवा स्टमक ॲसिडिटी असेल, जी बॉडीमध्ये GI ट्रॅकमध्ये जी ॲसिडिटी इन्क्रीज झालेली आहे ती न्यूट्रलाइज करण्यासाठी, कमी करण्यासाठी अँटासिड ड्रग्ज आहेत ते यूज केले जातात. ओके, ह्यांचं नेचर कसं असतं, तर ते केमिकल एजंट्स असतात. ओके, मीन्स केमिकल रिॲक्शन्स करून ते काय करतात, ॲसिडचं बॉडीमध्ये न्यूट्रलायझेशन करायचं काम करतात. ओके, सो अँटासिड्स आर द मेडिसिन्स दॅट न्यूट्रलाइज द स्टमक ॲसिड. ओके, सो दे आर यूज टू रिलीव्ह द ॲसिड इनडायजेशन. ओके, ॲसिड इनडायजेशन कंडिशन म्हणजे काय, तर इनडायजेशन ड्यू टू द एक्सेस ॲसिड फॉर्मेशन. ओके, बॉडीमध्ये एक्सेस अमाऊंट ऑफ ॲसिड फॉर्म होतं आणि त्याच्यामुळे मग इनडायजेशन हा इफेक्ट जो आहे तो शो होतो. ओके, त्याला ॲसिड इनडायजेशन असं म्हटलं जातं. सो ते रिलीव्ह करण्यासाठी अँटासिड यूज केले जातात. अनदर कंडिशन जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये आहे की अपसेट स्टमक. ओके, जर स्टमकचं जर कोणतं फंक्शन जर बिघडलं असेल तर त्या अपसेट स्टमक ह्या कंडिशनमध्ये अँटासिड यूज केले जातात. देन सोअर स्टमक. ओके, स्टमकमध्ये पेन असेल, स्टमकमध्ये जर इन्फ्लामेशन असेल, ओके, सो त्या कंडिशनमध्ये अँटासिड यूज केले जातात. देन हार्ट बर्न. ओके, हार्ट बर्न म्हणजे काय, तर बर्निंग सेन्सेशन विच इज युजली ॲट द सेंटर ऑफ चेस्ट. ओके, तुम्हाला पण तुमच्यापैकी बहुतेक जणांना, थोड्या बहुत जणांना तरी पित्ताचा त्रास असेल. सो तुम्ही हे जे हार्ट बर्नचं जे सिम्पटम आहे ते फील केलं असेल. ओके, मीन्स छातीच्या सेंटर रिजनला काय होतं, जळजळल्यासारखं होतं. ओके, सो दॅट हार्ट बर्न treated with the help of this antacid. Okay, so along with reducing or neutralizing the stomach acid, it also used to relieve the indigestion, acid indigestion, upset stomach, sore stomach and heartburn. Okay,
So antacid should not be confused with gastric acid inhibitors. Okay, so another kind of gastric acid inhibitors are available there. Okay, that include H2 receptor blockers, त्याच्यामध्ये सिमेंटिडिन रॅनिटिडिन ड्रग आहे. देन प्रोटॉन पंप इनिबिटर आर ऑल्सो देअर, त्याच्यामध्ये लॅन्सोप्राझोलो लाईक ड्रग आहे. ओके, सो ते जे ड्रग आहेत ते कोणत्या कॅटेगरी अंडर येतात, तर गॅस्ट्रिक ॲसिड इनिबिटर्स. ओके, विच ॲक्ट थ्रू द रिसेप्टर्स. ओके, बट दिस अँटासिड विच डज नॉट प्रोड्यूस सच ए इफेक्ट. ओके, अँटासिड त्या ॲसिडच्या अगेन्स्ट त्यांची ॲक्शन शो करतात, पण ते ॲज अॅन गॅस्ट्रिक ॲसिड इनिबिटर्स म्हणून त्यांची ॲक्शन शो करत नाहीत. ओके, सो ऑल्दो ऑल 3 क्लासेस ऑफ ड्रग्स ॲक्ट बाय रिड्युसिंग द लेवल ऑफ गॅस्ट्रिक ॲसिड. ओके, मग हे अँटासिड असू दे किंवा H2 रिसेप्टर ब्लॉकर असू दे किंवा प्रोटॉन पंप इनिबिटर असू दे, हे तिन्ही जे क्लास आहेत ते काय करणार आहेत की गॅस्ट्रिक ॲसिडची लेवल आहे ती कमी करायचं काम करतात. ओके, पण त्यांचं जे मेकॅनिझम आहे तिन्ही क्लासचं, ते तिन्ही क्लासचं मेकॅनिझम आहे ते डिफरंट आहे. ओके, अँड दिस ग्रेटली अफेक्ट द ॲप्रोप्रिएट यूज ऑफ ड्रग. ओके, मोड ऑफ ॲक्शन त्यांची डिफरंट आहे आणि त्याच्यानुसार त्या ड्रगचा यूजसुद्धा, त्याच्यामुळे तिन्ही कॅटेगरीचा ड्रगचा यूज आहे तो डिफरंट आहे. ओके, आपल्याला इथे काय बघायचं आहे तर अँटासिड. ओके, सो अँटासिड इज अ सबस्टन्स विच न्यूट्रलाइज द स्टमक ॲसिडिटी अँड ऑल्सो यूज टू रिलीव्ह द हार्टबर्न, indigestion or an upset of stomach. Okay, so these antacid are available over the counter and are taken by mouth to quickly relieve the occasional heartburn. Okay, म्हणजे जे हे अँटासिडचे जे प्रिपरेशन्स आहेत ते अँटासिड जे आहे ते OTC कॅटेगरी अंडर येतं, म्हणजे ओव्हर द काउंटर, म्हणजे विदाऊट प्रिस्क्रिप्शन तुम्ही मेडिकलमधून हे अँटासिड घेऊ शकता. ओके, आणि जनरली जी छातीमध्ये जळजळ होते, ओके, ते ट्रीट करण्यासाठी मोस्ट ऑफ अँटासिड यूज केले जातात. ओके, सो व्हेन एक्सेसिव्ह अमाऊंट्स ऑफ ॲसिड आर प्रोड्यूस्ड इन द स्टमक, द नॅचरल म्युकस बॅरियर दॅट प्रोटेक्ट्स द लायनिंग ऑफ स्टमक कॅन डॅमेज द इसोफॅगस इन द पीपल विथ ॲसिड रिफ्लक्स. ओके, मीन्स काय होतं की जेव्हा बॉडीमध्ये GI ट्रॅक्टमध्ये जेव्हा ॲसिडिटी इन्क्रीज होते, ओके, ॲसिडिटी इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं आहे की स्टमकची जी लायनिंग प्रोटेक्ट करायचं जे काम करतात, ओके, सो त्याच्यामध्ये म्युकस बॅरियर आहे. ओके, म्युकसची एक लेअर असते विच प्रोटेक्ट्स द स्टमक lining. Okay, so due to the increase into the acid concentration that causes the damage of that lining of स्टमक. ओके, सो त्या इसोफॅगस किंवा स्टमकची जी लायनिंग आहे त्याला डॅमेज व्हायला सुरुवात होते. ओके, सो जनरली ह्या कंडिशनला गॅस्ट्रो इसोफॅजियल रिफ्लक्स डिसीज असं म्हणतात. ओके, ॲसिड रिफ्लक्स दॅट इज गॅस्ट्रो इसिफॅजियल रिफ्लक्स डिसीज असं म्हणतात. ओके, सो दिस अँटासिड हॅव रॅपिड ऑनसेट अँड शॉर्ट ड्युरेशन ऑफ ॲक्शन. ओके, सो हे जे अँटासिड यूज केलं जातं फॉर द पर्पज ऑफ ट्रीटिंग द ऑर न्यूट्रलाइज द ॲसिडिटी, सो दोज शोज द रॅपिड ऑनसेट ऑफ ॲक्शन. ओके, सो एकदा तुम्ही जेव्हा ॲडमिनिस्ट्रेट करणार आहात त्याच्यानंतर लगेच त्याची रॅपिड ॲक्शन सुरू होते. ओके, अँड शॉर्ट ड्युरेशन ऑफ ॲक्शन म्हणजे कमी वेळासाठी ते तेवढ्या ॲक्शन त्यांची शो करतात. ओके, सो दे आर देअर फॉर व्हेरी ॲप्रोप्रिएट फॉर रॅपिड रिलीफ ऑफ गॅस्ट्रिक प्रॉब्लेम्स. ओके, सो त्याच्यामुळे शॉर्ट पिरियडसाठी जे गॅस्ट्रिक प्रॉब्लेम्स होतात ते रॅपिड ऑनसेट ऑफ ॲक्शन असल्यामुळे ट्रीट करण्यासाठी यूज केले जातात. ओके, सो सम अँटासिड विथ ॲडिशनल कंपोनंट्स, म्हणजे काही काही अँटासिड्स आहेत की ज्यांच्यामध्ये त्यांचा जो फॉर्म्युलेशन आहे, त्यांचं जे कंपोजिशन आहे त्याच्यामध्ये ॲडिशनल कंपोनंट्स ॲड केले जातात. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर डायमेथिकोन आहे. ओके, अल्जिनिक ॲसिड आहे. ओके, सो हे जे केमिकल कंटेंट आहे ते त्या अँटासिडमध्ये ॲड केलं जातं आणि त्याच्यामुळे ते अँटासिड्स आहेत ते अदर डिसऑर्डर्स आहेत. ओके, विच इज असोसिएटेड विथ ॲसिडिटी इन्क्रीज झाल्यामुळे जे अदर डिसऑर्डर्स बॉडीमध्ये अराईज होतात त्याच्यामध्ये फ्लॅच्युलन्स आहे. फ्लॅच्युलन्स म्हणजे काय, गॅस फॉर्म होतं. ओके, त्याच्यानंतर आता जो आपण बघितला गॅस्ट्रो इसोफॅजियल रिफ्लक्स डिसीज आहे, ह्या डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा अँटासिड तेवढ्याच पोटेंटली ॲक्ट होतात. ओके, सो ड्यू टू द ॲडिशन ऑफ सम अदर कंपोनंट्स, ओके, दॅट इन्क्लूड डायमेथिकोन आहे, अल्जिनिक ॲसिड आहे. ओके, सो दोज अँटासिड आर यूज टू रिड्यूस द गॅस पेन. ओके, दॅट इज फ्लॅच्युलन्सच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा ते यूज होणार आहेत अँड ॲज अ ट्रीटमेंट रेजिमेन फॉर द GERD डिसऑर्डर दॅट इज गॅस्ट्रो इसोफॅजियल रिफ्लक्स. ओके, so generally this antacid with excessive amounts of other components that shows their effect on the flatulence and gastroesophageal reflux diseases. Okay, so
दिस इज द मेन रोल और मेन यूज ऑफ अँटासिड्स. ओके, सो अँटासिड्स जे आहेत ते इनडायजेशन आहे किंवा मग फ्लॅच्युलन्स आहे, गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसऑर्डर्स आहे, हे सुद्धा ट्रीट करतात. ओके, अलॉंग विथ द न्यूट्रलायझिंग द एक्सेसिव्ह ॲसिडिटी ऑफ बॉडी. ओके, ॲसिडिटीसोबतच ते अदर जे सिम्टम्स त्याच्याशी रिलेटेड जे काही डिसऑर्डर्स आहेत ते सुद्धा ट्रीट करू शकतात विथ द हेल्प ऑफ with the help of adding the other components into that antacid. Okay, so these antacids which shows the rare side effects. Okay, रेअर साईड इफेक्ट्स अँटासिड आहेत ते शो करतात. ओके, त्याच्यामुळेच ते OTC ड्रगमध्ये त्याला इन्क्लूड केलेलं आहे, कारण का त्याचे साईड इफेक्ट्स आहेत ते कमी आहेत. ओके, सो दे आर मोर लाईकली टू ऑकर व्हेन अँटासिड आर टेकन इन लार्ज डोसेस. जेव्हा आपण लार्ज डोसमध्ये अँटासिड घेणार आहोत आणि लॉंगर ड्युरेशनसाठी जेव्हा अँटासिडचा डोस घेतो तेव्हाच त्याचे काहीतरी टॉक्झिक इफेक्ट्स आहेत ते बॉडीवर शो होतात. ओके, सो अँटासिड अल्टरिंग द pH ऑफ स्टमक. ओके, मग अँटासिड काय करतात तर स्टमकचा जो pH आहे तो ते अल्टर करतात. ओके, सो ड्यू टू द अल्टरेशन इन टू द pH ऑफ स्टमक द कंटेंट्स मे अफेक्ट्स द बायो अवेलेबिलिटी ऑफ सर्टन ड्रग्स. ओके, सो त्याच्यामुळे काय होतं आहे जेव्हा अँटासिड ॲडमिनिस्ट्रेट केलं जातं सो दॅट अँटासिड काय करणार आहेत ॲसिड न्यूट्रलायझेशनचं काम करणार आहेत. ओके, सो त्याच्यामुळे ते कशावर अफेक्ट करणार आहेत की स्टमकचा जो pH आहे की जो मोर ॲसिडिक झालेला आहे तो चेंज होणार आहे. ओके, अँड ड्यू टू चेंज इन टू द pH ऑफ दॅट स्टमक एन्व्हायरमेंट सर्टन बायो अवेलेबिलिटी ऑफ सर्टन ड्रग्स. ओके, सपोज आपल्याला जर त्यावेळेला कोणती ट्रीटमेंट सुरू असेल. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं टेट्रासायक्लिन ड्रग आहे, किटोकोनाझोल लाईक ड्रग आहे. ओके, सो अशा ड्रगची जेव्हा ट्रीटमेंट सुरू असणार आहे आणि आपण जर अँटासिड घेतलं तर ह्या ड्रगची बायो अवेलेबिलिटी आहे सो दॅट अफेक्ट ड्यू टू द अँटासिड. ओके, कारण का बायो अवेलेबिलिटी म्हणजे काय तर त्या ड्रगचा पॅसेज आहे, ड्रगचं ॲब्सॉर्प्शन झाल्यानंतर त्याचं सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये येतं. ओके, ह्या प्रोसेसला ड्रगची बायो अवेलेबिलिटी असं म्हटलं जातं. मीन्स द टोटल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग अवेलेबल इन टू द प्लाझ्मा ब्लडमध्ये त्या ड्रगचं टोटल कॉन्सन्ट्रेशन किती अवेलेबल आहे त्याला त्या ड्रगची बायो अवेलेबिलिटी असं म्हटलं जातं. ओके, मग ड्यू टू द चेंज इन टू द स्टमक pH द ॲब्सॉर्प्शन डिस्ट्रीब्युशन दॅट फॅक्टर्स ऑफ सर्टन ड्रग्स गेट अफेक्ट विथ द हेल्प ऑफ दिस अँटासिड ड्रग. ओके, सो त्याच्यामुळे सर्टन ड्रग्स जे आहेत त्यांची बायो अवेलेबिलिटी आहे ती अफेक्ट होते ड्यू टू द अँटासिड्स. ओके, सो युरिनरी एक्सक्रिशन ऑफ सर्टन ड्रग्स मे ऑल्सो गेट अफेक्टेड ड्यू टू द pH ऑफ युरिन. ओके, सो काही ड्रग्सचं जे युरिनरी एक्सक्रिशन आहे. ओके, सो दॅट एक्सक्रिशन पॅरामीटर गेट ऑल्सो अफेक्टेड ड्यू टू द चेंज इन टू द pH ऑफ युरिन. ओके, युरिनचा pH जो आहे तो अँटासिडमुळे काय होणार आहे राईज होणार आहे, जास्त वाढणार आहे. ओके, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे तर जे सर्टन ड्रग्ज आहेत त्यांच्या एक्सक्रिशन रेटवर त्याचा इफेक्ट होणार आहे. ओके, सो दीज आर द सर्टन इफेक्ट which is associated with antacid. Okay, certain side effect which is associated with antacids. Okay, so there are two type of antacids are there, oral antacid and gastric antacids. Okay, so oral antacids, these are the agents having an alkaline reaction which neutralize the abnormal acidity in the mouth and are commonly used in dental practices. Okay, so oral antacids shows their effect into the mouth region. Okay, so these are the agent which having a alkaline reaction which neutralize the abnormal acidity into the mouthच्या एरियामध्ये जी abnormal acidity increase झालेली आहे ती न्यूट्रलाइज करण्यासाठी ओरल अँटासिड जे आहेत ते यूज केले जातात. ओके, आणि जनरली हे ओरल अँटासिड कॅटेगरीचे जे ड्रग आहेत विच इज यूज फॉर द पर्पज ऑफ डेंटल प्रॅक्टिसेस. ओके, सो डेंटल प्रॅक्टिसेसमध्येच फक्त हे ओरल अँटासिड्स आहेत त्याचा यूज केला जातो टू न्यूट्रलाइज द ॲबनॉर्मल इन्क्रीज इन टू द ॲसिडिटी ऑफ माउथ एरिया. ओके, नेक्स्ट जर आपण अँटासिडचा टाईप बघितला तर तो आहे गॅस्ट्रिक अँटासिड. ओके, सो दीज आर द एजंट यूज टू डिमिनिश द क्वांटिटी ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड. ओके, इन द स्टमक अँड गिव टू रिलीफ फ्रॉम द पेप्टिक अल्सर. ओके, सो दिस गॅस्ट्रिक अँटासिड्स आर द एजंट विच यूज टू डिमिनिश द क्वांटिटी ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड इन द स्टमक. ओके, सो स्टमकमध्ये जी हायड्रोक्लोरिक ॲसिडची क्वांटिटी इन्क्रीज झाली आहे ती डिमिनिश करायचं काम कोण करतात तर गॅस्ट्रिक
अँटासिड करतात. ओके, अँड दॅट्स वाय दे आर यूज्ड ऑर दे आर गिव्ह रिलीफ फ्रॉम द पेप्टिक अल्सर. ओके, सो ड्यू टू द इन्क्रीज इन टू द ॲसिडिटी ऑफ स्टमकची जी लायनिंग आहे, वॉल आहे, त्याला काय होणार आहेत, अल्सर्स फॉर्म होणार आहेत. ओके, सो ते जे टिश्यू आहेत ते डॅमेज होणार आहेत आणि त्याच्यामुळे पेप्टिक अल्सर लाईक कंडिशन्स अराईज होते. ओके, सो त्याच्यामुळे गॅस्ट्रिक अँटासिड काय करणार आहेत, ती जी काही हायड्रोक्लोरिक ॲसिडचं कंटेंट जे स्टमकमध्ये इन्क्रीज झालेलं आहे ते टोटली डिमिनिश करतात आणि त्याच्यामुळे पेप्टिक अल्सरपासून ते रिलीफ प्रोड्यूस करतात. ओके, सो दे जनरली ॲक्ट थ्रू 3 मेकॅनिझम. ओके, सो मग हे गॅस्ट्रिक अँटासिड आहेत ते 3 मेकॅनिझमने त्यांची ॲक्शन शो करणार आहेत. ओके, फर्स्ट इज दॅट डायरेक्ट न्यूट्रलायझेशन. ओके, सो डायरेक्ट न्यूट्रलायझेशन कोणते कोणते एजंट करतात, त्याच्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट आहे, मॅग्नेशियम ऑक्साईड आहे. ओके, सो दोज आर द केमिकल एजंट्स. ओके, दिस सोडियम बायकार्बोनेट, मॅग्नेशियम ऑक्साईड, सो दे डायरेक्ट शोज द न्यूट्रलायझेशन इफेक्ट ऑन द ॲसिड्स. ओके, सो ते ॲसिडसोबत रिॲक्ट होणार आहेत आणि ॲसिडचं न्यूट्रलाइज्ड प्रोडक्ट ते फॉर्म करणार आहेत आणि मग अशा ह्याने ते ॲसिडचं न्यूट्रलायझेशन करतात. ओके, अनदर एजंट इज दॅट दे शोज देअर इफेक्ट बाय बफरिंग ऑफ गॅस्ट्रिक ॲसिड. ओके, गॅस्ट्रिक ॲसिड जे आहे त्याचे जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्याचं ते बफरिंग करतात. ओके, दॅट इन्क्लूड सोडियम सिट्रेट, मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट. ओके, सो त्याचं जे इन्क्रीज इन टू द क्वांटिटी ऑफ दॅट गॅस्ट्रिक ॲसिड ही जी प्रोसेस असते. ओके, त्याच्यामुळेच ॲसिडिटी इन्क्रीज होते. ती जी प्रोसेस आहे ती ते बफर करतात, म्हणजे ती स्टॉप करतात. ओके, त्याच्यामुळे एक्सेस ऑफ गॅस्ट्रिक ॲसिड आहे ते तयार होत नाही. ओके, सो असे कोणते एजंट्स आहेत, त्याच्यामध्ये सोडियम सिट्रेट आहे, मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट आहे. सो दे ॲक्ट ॲज ॲन बफरिंग ऑफ गॅस्ट्रिक ॲसिड. ओके, सो गॅस्ट्रिक ॲसिडचे जे सिक्रेशनची जी प्रोसेस आहे, सिंथेसिसची जी प्रोसेस आहे ती ते बफर करतात, ते स्टॉप करतात तिथेच. ओके, त्याच्यामुळे बॉडीमध्ये एक्सेस अमाऊंटमध्ये गॅस्ट्रिक ॲसिड तयार होत नाही. ओके, अनदर मोड ऑफ ॲक्शन इज दॅट अ कॉम्बिनेशन ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ हायड्रोजन ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड, बफरिंग अँड पार्शियल न्यूट्रलायझेशन ऑफ ॲसिड. ओके, मीन्स दे ॲक्ट थ्रू द कॉम्बिनेशन ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ H+ ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड. ओके, सो हायड्रोक्लोरिक ॲसिडमधले जे H+ आयन्स आहेत त्याच्यासोबत ते काय करणार आहेत, त्याच्या जे ॲब्सॉर्प्शनची जी प्रोसेस आहे, ओके, त्याला ते बफर करणार आहेत. ओके, आणि मग पार्शियल न्यूट्रलायझेशन ॲसिडचं ते करणार आहेत. ओके, फर्स्ट म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये जे काही ॲब्सॉर्प्शन ऑफ H+ ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिडचं जे H+ आयन्स आहेत, ओके, त्याचं जे ॲब्सॉर्प्शनची प्रोसेस आहे त्याच्यासोबत ते कंबाईन होतात, म्हणजे H+ आयनसोबत ते स्वतः कंबाईन होतात आणि त्याच्यामुळे ते हायड्रोक्लोरिक ॲसिड फॉर्मेशनची जी प्रोसेस आहे ती बफर करतात आणि पार्शियल न्यूट्रलायझेशनसुद्धा हायड्रोक्लोरिक ॲसिडचं बॉडीमध्ये करतात. ओके, सो त्याच्यामध्ये एक्झाम्पल जर आपण बघायचं झालं तर हायड्रेटेड ॲल्युमिनियम ऑक्साईड आहे, ॲनायन एक्सचेंज रेझिन आहे. ओके, सो दोज ड्रग्स शोज देअर इफेक्ट बाय दिस मेकॅनिझम. ओके, सो 3 मेकॅनिझमने ड्रग जे आहेत ते त्यांची ॲक्शन ॲज अन अँटासिड म्हणून शो करतात. ओके, फर्स्टमध्ये आपण बघितलेलं आहे डायरेक्ट न्यूट्रलायझेशन करतात, देन बफरिंग ऑफ गॅस्ट्रिक ॲसिड, and then combination of absorption of H+ of hydrochloric acid ions, and then buffering, and then partial neutralization. Okay, so this 3 mechanism is used to control the acidity. Okay, सो या 3 मेकॅनिझमने अँटासिड आहेत ते त्यांची ॲक्शन शो करणार आहेत. ओके, सो दीज आर द मोड ऑफ ॲक्शन ऑफ अँटासिड्स. ओके, डायरेक्ट न्यूट्रलायझेशन, बफरिंग ऑफ गॅस्ट्रिक ॲसिड अँड कॉम्बिनेशन ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ H+ ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड, बफरिंग अँड पार्शियल न्यूट्रलायझेशन ऑफ ॲसिड. ओके, सो ह्या तीन मोड ऑफ ॲक्शन आहेत the drugs which shows their effect against the acidity and they act as an antacid. Okay, next we will discuss in detail about the ideal properties of antacid. Okay, so इथे आपण गुड अँटासिड कसं असलं पाहिजे, त्याच्यामध्ये कोणत्या आयडियल प्रॉपर्टीज असल्या पाहिजेत त्या डिस्कस करूया. ओके, सो इट शुड हॅव कॅपॅसिटी टू न्यूट्रलाइज द एक्सेसिव्ह ॲसिडिटी. ओके, म्हणजे ते जे अँटासिड आहे त्याच्यामध्ये कॅपॅसिटी असली पाहिजे की जे काही एक्सेसिव्ह ॲसिड आहे ते न्यूट्रलाइज त्याने केलं पाहिजे. ओके, सो दिस इज द प्रायोर रिक्वायरमेंट, प्रायोर आयडियल प्रॉपर्टीज फॉर दॅट अँटासिड, दॅट इट should have capacity to neutralize the excessive acidity into the body. Okay, next is that it should have quick and prolonged action. Okay, त्याची ॲक्शन कशी असली पाहिजे, क्विक असली पाहिजे, म्हणजे घेतल्यानंतर थोड्या वेळानंतरच त्याने लगेच त्याची ॲक्शन शो केली पाहिजे. अँड इट मे पजेस अ
प्रोलॉंग ड्युरेशन ऑफ ॲक्शन. ओके, म्हणजे त्याचा जो इफेक्ट आहे बॉडीवर तो लॉंगर पिरियडसाठी होणं गरजेचं आहे. ओके, सो दिस इज द अनदर आयडियल प्रॉपर्टीज फॉर अँटासिड. ओके, नेक्स्ट इज दॅट इट शुड नॉट कॉज अल्कलॉसिस. ओके, म्हणजे हे जे अँटासिड आहे ते काय करतं आहे, ॲसिडचं न्यूट्रलायझेशन करतं आहे. ओके, मीन्स ॲसिडचं कन्वर्जन कशामध्ये करणार आहे, ॲसिडिक pH आहे तो अल्कलाईन pHमध्ये तो कन्वर्ट करणार आहे. ओके, बट नॉर्मलला आणेपर्यंतच त्याने तेवढी अल्कलाईनची प्रोसेस केली पाहिजे. ओके, मीन्स त्याने ओव्हर अल्कलायनेशन जी प्रोसेस आहे अल्कलॉसिसची ती जास्त करता कामा नये. ओके, म्हणजे गॅस्ट्रोइंटेस्टिनलचा GI ट्रॅक्टमध्ये जो स्टमकमध्ये जी ॲसिडिटी इन्क्रीज झालेली आहे, सो स्टमकचा pH जर आपण नॅचरल बघितला तर तो ॲसिडिक pH असतो, राईट. सो तो जो नॉर्मल pH आहे तेवढा त्याने मेंटेन केला पाहिजे, तो अल्कलाईनला नेता कामा नये. ओके, सो दॅट्स वाय इट शुड नॉट कॉज द अल्कलॉसिस. ओके, अल्कलॉसिस इट इज नथिंग बट अ इन्क्रीज इन टू द अल्कलाईन कंटेंट ऑफ प्लाझ्मा. ओके, प्लाझ्मामध्ये अल्कलाईन कंटेंट जे आहे ते इन्क्रीज होतं. ओके, सो दिस ॲसिड न्यूट्रलायझेस दिस अँटासिड न्यूट्रलायझेस द ॲसिड. सो त्याच्यामुळे काय होतं, न्यूट्रलायझेशनच्या रिॲक्शन्समुळे ज्या अल्कलीज आहेत त्या तयार होतात. ओके, सो त्या अल्कलीजचं जे कंटेंट आहे ते ब्लड प्लाझ्मामध्ये जास्त होता कामा नये, त्याच्यामुळे अल्कलॉसिस ही कंडिशन अराईज होता कामा नये. ओके, अनदर आयडियल प्रॉपर्टीज इज दॅट इट शुड बी नॉन टॉक्सिक, पॅलाटेबल, चीप अँड इझिली अवेलेबल. ओके, सो हे जे अँटासिड आहे ते कसं असलं पाहिजे, नॉन टॉक्सिक असलं पाहिजे, म्हणजे त्याचे जे टॉक्सिक इफेक्ट आहेत, साईड इफेक्ट्स आहेत ते नसले पाहिजेत. ओके, देन पॅलाटेबल. ओके, मीन्स त्याची चव जी आहे ती ओरली घेण्यासारखी चांगली हवी. ओके, चीप स्वस्त असलं पाहिजे आणि इझिली अवेलेबल असलं पाहिजे. ओके, इझिली अवेलेबल झालं पाहिजे. ओके, देन नेक्स्ट आयडियल प्रॉपर्टीज इज दॅट इट शुड नॉट कॉज कॉन्स्टिपेशन ऑर डायोरिया. ओके, सो ते घेतल्यामुळे कॉन्स्टिपेशन आणि डायोरिया लाईक सिम्पटम्स आहेत ते अराईज झाले पाहिजे नाही, कारण का त्याची ॲक्शन अँटासिडची जर आपण ॲक्शन बघितली तर ती GI ट्रॅक्टवर आहे. ओके, सो त्याच्यामुळे त्या अँटासिडच्या एंट्रीमुळे अनदर डिसऑर्डर्स अराईज होता कामा नये. ओके, सो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कॉन्स्टिपेशन आहे, डायोरिया लाईक डिसऑर्डर्स आहे. ओके, सो दिस अँटासिड नॉट कॉज दिस कॉन्स्टिपेशन or diarrhea like disorders. Okay, another ideal properties is that it should not cause evolution of gas. Okay, so antacid घेतल्यानंतर गॅसचं जनरेशन आहे, इव्हॉल्युशन आहे ते होता कामा नये. ओके, another is that it should not interfere with the digestion and absorption of food. Okay, मीन्स त्याने जे काही आपण फूड खाणार आहोत त्याच्या कोणत्याही प्रोसेसवर त्याचा अफेक्ट दिसता कामा नाही, म्हणजे फूडचं डायजेशन असू दे, फूडचं ॲब्सॉर्प्शन असू दे. ओके, ह्या ज्या प्रोसेस आहेत ते त्याने अल्टर करता कामा नये. ओके, सो दीज आर द व्हेरियस आयडियल प्रॉपर्टीज ऑफ अँटासिड. ओके, अनदर आयडियल प्रॉपर्टी ऑफ अँटासिड दॅट its action should be confined locally in the stomach and should neither disturb the pH of blood nor digestive system. ओके, म्हणजे त्या अँटासिडची जी ॲक्शन आहे ती त्या पर्टिक्युलर स्टमक एरियामध्येच दिसली पाहिजे की जिथे ॲसिडिटी इन्क्रीज झालेली आहे. ओके, इट शुड नॉट डिस्टर्ब द pH ऑफ ब्लड ऑर डायजेस्टिव्ह एन्झाईम्स, जे काय GI ट्रॅक्टचे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत. ओके, ब्लड आहे ह्याचा pH त्याने अल्टर कामा करता नाही. ओके, त्याच्या pHमध्ये त्याने कोणतेही चेंजेस केले नाही पाहिजेत, तर त्याने फक्त त्याची ॲक्शन जी आहे ती त्या स्टमक एरियापुरतीच लोकली शो केली पाहिजे. ओके, सो दिस इज द अनदर आयडियल प्रॉपर्टी ऑफ अँटासिड. ओके, सो दोज आर द व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ गुड अँटासिड. ओके, एक आयडियल अँटासिड कसं असलं पाहिजे त्याच्या त्या डिफरंट प्रॉपर्टीज आपण इथे डिस्कस केलेल्या आहेत. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ अँटासिड. ओके, सो दिस क्लासिफिकेशन विच इज मोस्टली बेस्ड ऑन द ॲब्सॉर्प्शन ऑफ अँटासिड. ओके, सो क्लासिफिकेशन जर आपण अँटासिडचं बघितलं तर दोन क्लासमध्ये त्याचं क्लासिफिकेशन आहे, सिस्टेमिक अँटासिड अँड नॉन सिस्टेमिक अँटासिड. ओके, सो दिस सिस्टेमिक अँटासिड विच इज वॉटर सोल्युबल, एक्झाम्पल जर बघितलं तर सोडियम बायकार्बोनेट आहे. नॉन सिस्टेमिक अँटासिड विच इज वॉटर इनसोल्युबल, त्याच्यामध्ये जर एक्झाम्पल ड्रगचं बघितलं तर मॅग्नेशियम ऑक्साईड आहे, कॅल्शियम कार्बोनेट आहे, बिस्मथ सॉल्ट, कॅल्शियम फॉस्फेट, ॲल्युमिनियम हायड्रोक्साईड जेल, मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट, सोडियम कार्बॉक्झी मिथाइल सेल्युलोज. ओके, सो दीज आर द डिफरंट एक्झाम्पल विच ॲक्ट्स ॲज अ नॉन सिस्टेमिक अँटासिड्स. ओके, विच इज वॉटर इनसोल्युबल इन नेचर. ओके,
सो आपण वन बाय वन बघूया. फर्स्ट आहे सिस्टेमिक अँटासिड. ओके, सो दिस सिस्टेमिक अँटासिड विच डायरेक्टली न्यूट्रलाइज द हायड्रोक्लोरिक ॲसिड ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस. ओके, सो GI ट्रॅक्टमध्ये जे काही गॅस्ट्रिक ज्यूस आहे स्टमकमधलं, ओके, की हायड्रोक्लोरिक ॲसिड जे त्याचं कंटेंट आहे ते डायरेक्ट न्यूट्रलाइज करायचं काम हे सिस्टेमिक अँटासिड्स करतात. ओके, सो दे आर हायली सोल्युबल, रेडिली ॲब्झॉर्बेबल अँड कॅपेबल ऑफ अल्टरिंग pH ऑफ ब्लड टुवर्ड्स द अल्कलॅनिटी ऑन प्रोलॉंग्ड यूज. ओके, सो हे सिस्टेमिक अँटासिड्स आहेत. सो दे प्रोड्युसेस द सिस्टेमिक इफेक्ट्स. ओके, ते काय करतात तर ते वॉटरमध्ये हायली सोल्युबल्स आहेत, त्याची सोल्युबिलिटी हाय आहे. त्याच्यानंतर ते ड्यू टू देअर हायली सोल्युबल नेचर दे आर रेडिली ॲब्झॉर्ब फ्रॉम द बॉडी. ओके, सो बॉडीमध्ये त्याचं ॲब्झॉर्प्शनसुद्धा चांगलं होणार आहे अँड कॅपेबल ऑफ अल्टरिंग pH ऑफ ब्लड. ओके, सो ड्यू टू देअर सिस्टेमिक ॲक्शन दे कॅपेबल ऑफ अल्टरिंग द pH ऑफ ब्लड. ब्लडचा pH आहे ते सुद्धा ते अल्कलाईन करतात. ओके, ते चेंज करतात, ते काय करतात ब्लडचा pH आहे तो अल्कलॅनिटीकडे न्यायचं काम करतात. पण हे कधी होणार आहे जेव्हा आपण सिस्टेमिक अँटासिड आहे ते लॉंगर ड्युरेशनसाठी घेणार आहोत. ओके, प्रोलॉंग जर त्याचा यूज झाला तरच हा ब्लड अल्कलॅनिटी जो इफेक्ट आहे तो ते प्रोड्यूस करतात. ओके, सो फॉर एक्झाम्पल जर बघायचं झालं तर सोडियम बायकार्बोनेट इट इज अन कॉमनेस्ट एक्झाम्पल ऑफ दिस सिस्टेमिक अँटासिड. ओके, सोडियम बायकार्बोनेट हे त्याचं कॉमन एक्झाम्पल आहे. ओके, सो दे आर द अँटासिड्स विच गेट ॲब्झॉर्ब अँड प्रोड्यूस द सिस्टेमिक अल्कलॉसिस लाईक इफेक्ट. ओके, म्हणजे ब्लडचा pH जो आहे तो ते अल्कलॅनिटीकडे नेतात, अल्कलाईन करतात. ओके, अँड दॅट्स वाय दे कॉजेस द सिस्टेमिक अल्कलॉसिस. ओके, म्हणजे ब्लडमध्ये जे काही अल्कलीचं कंटेंट आहे ते इन्क्रीज करतात. ओके, सो फर्स्ट त्याच्यामध्ये आपल्याला ड्रग बघायचा आहे सिस्टेमिक अँटासिडमध्ये सोडियम बायकार्बोनेट. ओके, विच इज ऑल्सो नोन ॲज NaHCO3 केमिकल फॉर्म्युला. ओके, सो इट प्रोव्हाइड्स द प्रॉम्प्ट रिलीफ फ्रॉम द सिम्पटम्स ऑफ हायपर ॲसिडिटी बाय डायरेक्ट न्यूट्रलायझेशन. ओके, सो इट ॲक्ट्स ॲज अन अँटासिड बाय इट प्रोव्हाइड अ डायरेक्ट रिलीफ फ्रॉम द सिम्पटम्स ऑफ हायपर ॲसिडिटी बाय शोईंग द डायरेक्ट न्यूट्रलायझेशन इफेक्ट. ओके, सो ते काय करणार आहेत सोडियम बायकार्बोनेट आहेत दे प्रोड्युसेस अ डायरेक्ट न्यूट्रलायझेशन इफेक्ट. ओके, म्हणजे ते ॲसिडसोबत डायरेक्ट त्या रिॲक्ट होऊन त्या ॲसिडचं न्यूट्रलायझेशन करतात. ओके, सो सोडियम बायकार्बोनेट इज यूज्ड ॲज ॲन अँटासिड. सोडियम बायकार्बोनेट जर आयुपॅक नेम बघितलं त्याचं तर सोडियम हायड्रोजन कार्बोनेट आहे. ओके, विच इज कॉमनली नोन ॲज बेकिंग सोडा. ओके, सो बेकिंग सोडा जो आहे त्याला सोडियम बायकार्बोनेट असं म्हटलं जातं. सो इथे काही डिसॲडव्हान्टेज दिलेले आहेत ऑफ सोडियम बायकार्बोनेट. सो इट प्रोड्युसेस क्विक बट शॉर्ट ड्युरेशन ऑफ ॲक्शन. ओके, सो हा जो सोडियम बायकार्बोनेट ड्रग आहे तो त्याची ॲक्शन जी आहे तो ॲडमिनिस्ट्रेट केल्यानंतर क्विक ऑनसेट ऑफ ॲक्शन आहे. ओके, बट त्याची जी ड्युरेशन ऑफ ॲक्शन आहे ती शॉर्ट पिरियडसाठी आहे. ओके, देन इट गेट्स ॲब्झॉर्ब्ड अँड प्रोड्युसेस सिस्टेमिक अल्कलॉसिस. ओके, सो इट कॉजेस द सिस्टेमिक अल्कलॉसिस. ओके, सो ड्यू टू द increase into the alkaline substances or alkaline pH of that blood it causes the systemic alkalosis like effect. Okay, another disadvantage is that it releases the carbon dioxide which produces a rebound secretion of gastric acid. Okay, so this sodium bicarbonate which release the carbon dioxide. Okay, carbon dioxide release करतं. सो त्याच्यामुळे काय होतं आहे कार्बन डायऑक्साईड रिलीज झाल्यामुळे काय होतं आहे की गॅस्ट्रिक ॲसिडचं जे सिक्रेशन आहे ते रिबाउंड होतं. ओके, सो दिस इज अ रिबाउंड म्हणजे काय तर पुन्हा गॅस्ट्रिक ॲसिडचं सिक्रेशन जे आहे ते व्हायला लागतं. ओके, सो दोज आर द डिसॲडव्हान्टेजेस बाय युझिंग द सोडियम बायकार्बोनेट. ओके, सो त्याच्यामध्ये बघितलेलं आहे की ॲक्शन क्विक आहे बट शॉर्ट ड्युरेशन ऑफ ॲक्शन आहे. त्याच्यानंतर रेडिली ॲब्झॉर्ब होतं आहे अँड कॉजेस द सिस्टेमिक अल्कलॉसिस इफेक्ट. ओके, अँड इट रिलीज द कार्बन डायऑक्साईड विच प्रोड्युसेस द रिबाउंड सिक्रेशन ऑफ गॅस्ट्रिक ॲसिड. ओके, सो त्याच्यामुळे गॅस्ट्रिक ॲसिडचं सिक्रेशन आहे ते पुन्हा काय होणार आहे जास्त होणार आहे. ओके, सो दोज आर द डिसॲडव्हान्टेजेस विच इज असोसिएटेड विथ सोडियम बायकार्बोनेट. ओके, so this sodium bicarbonate react with hydrochloric acid gives sodium chloride, water and carbon dioxide. Okay, so हा जो sodium bicarbonate आहे which shows their effect on the acidity by
थोडक्यात हायपर ॲसिडिटीवर जो त्याचा इफेक्ट शो करणार आहे बाय डायरेक्ट न्यूट्रलायझेशन. ओके, डायरेक्ट न्यूट्रलायझेशन म्हणजे काय होणार आहे, तर जे काय ॲसिड आहे त्याच्यासोबत हा सोडियम बायकार्बोनेट आहे तो रिॲक्ट होणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे NaHCO3 इट इज अन सोडियम बायकार्बोनेट प्लस HCl, सो हायड्रोक्लोरिक ॲसिड, देन इट फॉर्म्स अ सोडियम क्लोराइड, water and carbon dioxide. Okay, so carbon dioxide आहे which is get releases from this reaction. Okay, so due to the neutralization of hydrochloric acid in the stomach, sodium bicarbonate secreted along with alkaline juices in the intestine and remains unneutralized and get absorbed as much. ओके, सो त्याच्यामुळे काय होतं की ब्लडची जी अल्कलॅनिटी आहे ती इन्क्रीज कशी होणार आहे, जे सिस्टेमिक अल्कलॉसिस इफेक्ट मिळतो तो का मिळतो, कारण का न्यूट्रलायझेशन ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड इन द स्टमक. ओके, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन हायड्रोक्लोरिक ॲसिडवर झाल्यामुळे काय होतं आहे की NaHCO3 which that is sodium bicarbonate secreted along with the alkaline juices. ओके, सो जे काही अल्कलाइन ज्युसेस आहेत त्याच्यासोबत ते सिक्रेट होतात इन द इंटेस्टाईन. ओके, अँड दे बिकम ऑर दे रिमेन्स अनन्यूट्रलाइज्ड. ओके, सो त्याच्यामुळे त्याचं न्यूट्रलायझेशन जे आहे ते होत नाही. ओके, अँड दॅट्स वाय दे आर गेट ॲब्झॉर्ब्ड ॲज सच. ओके, सो त्याच्यामुळे जसं आहे तसं ते जे बेसिस आहेत ते काय होतात, ॲब्झॉर्ब केले जातात आणि दॅट्स वाय दे कॉज द सिस्टेमिक अल्कलॉसिस लाईक इफेक्ट. ओके, so in addition to this large amount of NaCO3 when administered also get absorbed and ultimately causing disturbances of acid base balance of the body. Okay, मग जेव्हा असं सोडियम बायकार्बोनेट आपण ॲडमिनिस्ट्रेट करणार असू, ओके, सो इट गेट्स ॲब्झॉर्ब, ते ॲब्झॉर्ब होणार आहे अँड अल्टिमेटली कॉझिंग द डिस्टर्बन्सेस ऑफ ॲसिड बेस बॅलन्स ऑफ बॉडी. ओके, सो त्याच्यामुळे काय होणार आहे, ॲसिड बेस बॅलन्स जो आहे बॉडीचा तो अफेक्ट होणार आहे. ओके, त्याच्यामध्ये डिस्टर्बन्सेस येणार आहेत. सो इंटरॅक्शन ऑफ सोडियम बायकार्बोनेट अँड वॉटर विच कॉजेस द रिलीज ऑफ कार्बन डायऑक्साईड. ओके, सो मग जेव्हा हा जे सोडियम बायकार्बोनेट आहे ते जेव्हा वॉटरसोबत रिॲक्ट होणार आहे तेव्हा ते कार्बन डायऑक्साईड रिलीज करतात. ओके, अँड विच मे कॉज द डिस्टेन्शन ऑफ स्टमक अँड समटाईम परफोरेशन ऑफ पेप्टिक अल्सर. ओके, सो त्याच्यामुळे काय होतं आहे, स्टमकचं डिस्टेन्शन येतं. ओके, म्हणजे स्टमकचे जे सेल्स आहेत त्यांच्यावर टेन्शन येतं. ओके, अँड ड्यू टू दिस डिस्टेन्शन ऑफ स्टमक समटाईम्स परफोरेशन ऑफ पेप्टिक अल्सर इज कॉज्ड. ओके, सो त्याच्यामुळे परफोरेशन फॉर्म होतात आणि मग पेप्टिक अल्सर फॉर्म होतं. ओके, सो कार्बन डायऑक्साईड रिलीज ऑल्सो स्टिम्युलेट द सिक्रेशन ऑफ गॅस्ट्रिक ॲसिड. ओके, आणि जो कार्बन डायऑक्साईड तयार झालेला आहे तो काय करतो आहे, इट स्टिम्युलेट्स द सिक्रेशन ऑफ गॅस्ट्रिक ॲसिड. ओके, अँड दिस मे कॉजेस द रिबाउंड ॲसिडिटी. ओके, सो त्याच्यामुळे काय होतं आहे की ॲसिडिटी जी कमी झाली आहे ती पुन्हा वाढायला सुरुवात होते. सो दॅट्स वाय इट called as rebound acidity. Okay, so this sodium bicarbonate that is NaCO3 also dissolves the mucus plug and gastric glands, so thus causing the free flow of gastric juice. Okay, so त्याच्यामुळे हे जे सोडियम बायकार्बोनेट आहे ते अजून काय करणार आहे, तो जो सोडियम बायकार्बोनेट आहे तो काय करणार आहे अजून, तर जे काही म्युकस प्लग आहे, ओके, जे डिसलॉक झालेलं म्युकस प्लग आहे, ओके, गॅस्ट्रिक ग्लँडमध्ये जे काही म्युकस प्लग जमा झालेला आहे ते काय करतो आहे, तो डिझॉल्व करायचं काम करतो आहे. ओके, सो ड्यू टू द डिझॉल्व ऑफ दॅट म्युकस प्लग इट कॉजेस द फ्री फ्लो ऑफ गॅस्ट्रिक ॲसिड. ओके, सो त्याच्यामुळे गॅस्ट्रिक ज्यूस जे आहे त्याचा फ्री फ्लो होतो. ओके, सो द ॲक्शन ऑफ सोडियम बायकार्बोनेट आर शॉर्ट लिव्ड विच इज फॉलोड बाय द ॲग्रावेशन ऑफ सिम्टम्स. ओके, सो ह्याची जी ॲक्शन आहे ती कशी आहे, शॉर्ट ड्युरेशनसाठी आहे. ओके, सो शॉर्ट ड्युरेशनसाठी आहे आणि मग फर्दर जे काही सिम्टम्स आहेत ते पुन्हा ॲग्रावेट होऊ शकतात, पुन्हा अराईज होऊ शकतात, कारण का ऑनसेट ऑफ ॲक्शन जरी फास्ट असली तरी ड्युरेशन ऑफ ॲक्शन जी आहे ती स्लो आहे. ओके, कमी वेळासाठी आहे. ओके, सो त्याच्यामुळे जे काही सिम्टम्स आहेत ॲसिडिटीचे ते पुन्हा येऊ शकतात. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द सिस्टेमिक अँटासिड. ओके, सो त्याच्यामध्ये आपण सोडियम बायकार्बोनेट हा ड्रग कंप्लीट केलेला आहे. ओके, नेक्स्ट आहे नॉन सिस्टेमिक अँटासिड. ओके, सो नॉन सिस्टेमिक अँटासिड म्हणजे काय, तर नॉन सिस्टेमिक आर जनरली इनसोल्युबल. ओके, अँड नॉन ॲब्झॉर्बेबल, इनसोल्युबल पण आहे आणि नॉन ॲब्झॉर्बेबल पण आहे. ओके, अँड नॉट कॅपेबल ऑफ अल्टरिंग द pH ऑफ ब्लड. ओके, ऑल्सो इट डज नॉट प्रोड्युसेस एनी इफेक्ट ऑन pH ऑफ ब्लडच्या, ब्लडच्या, pHवर तो कोणताही त्याचा इफेक्ट शो करणार नाही आहे. ओके,
So the action of non-systemic antacid is confined locally, okay, and are therefore preferred in clinical practice. Okay, so त्याच्यामुळे ह्याचे काही ते साईड इफेक्ट्स आहेत ते लो आहेत, कमी आहेत. सो त्याच्यामुळे प्रिफरेबली हे जे अँटासिड्स आहेत नॉन सिस्टेमिक टाईप ते यूज केले जातात. ओके, सो त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल आहे, त्याच्यानंतर मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट आहे. ओके, सो दीज आर द अँटासिड विच डज नॉट प्रोड्युसेस एनी काइंड ऑफ सिस्टेमिक effects, okay, or any kind of alterations into the pH of plasma. Okay, so non-systemic antacids, these antacids are insoluble and they are not absorbed and they do not produce systemic alkalosis like effect into the body. Okay, सो इथे नॉन सिस्टेमिक म्हणजे काय हे कळलेलं आहे. त्याच्यानंतर नॉन सिस्टेमिक अंडर जे ड्रग दिलेले आहेत ते आपण 1 by 1 बघणार आहोत. Okay, so first drug आहे magnesium oxide drug. Okay, so 1 gram of magnesium oxide can neutralize 500 ml of 0.1 normal hydrochloric acid. Okay, so this magnesium oxide 1 gram of magnesium oxide dose जो आहे which can neutralize the 500 ml of 0.1 normal hydrochloric acid. Okay, so त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे 500 ml एवढं 0.1 नॉर्मल हायड्रोक्लोरिक ॲसिड ते न्यूट्रलाइज करू शकतं. ओके, सो इट इज अन गुड अँटासिड बट इट प्रोड्युसेस अ माइल्ड पर्गेटिव्ह इफेक्ट. ओके, चांगलं अँटासिड आहे बट माइल्ड ॲक्शनमध्ये तो काय करतो, पर्गेटिव्ह ॲक्शन शो करतो. ओके, सो पर्गेटिव्हज म्हणजे काय, पर्गेटिव्ह काय करतात तर लार्ज एक्सटेंटमध्ये ते बॉवेलचं इव्हॅक्युएशन करतात. ओके, सो दिस माइल्ड पर्गेटिव्ह इफेक्ट इट इज अन साईड इफेक्ट विच इज असोसिएटेड विथ दिस मॅग्नेशियम ऑक्साइड ड्रग. ओके, ऑल्सो वेन ॲब्झॉर्ब द मॅग्नेशियम आयन्स मे प्रोड्यूस डिप्रेशन ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, सो जेव्हा त्याचं ॲब्सॉर्प्शन होतं ते जे काही मॅग्नेशियम आयन्स आहेत दे प्रोड्युसेस देअर इफेक्ट ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, अँड दे कॉजेस द डिप्रेशन ऑफ दॅट सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, सो magnesium carbonate which has similar properties except that it liberates the carbon dioxide. Okay, magnesium carbonate जो आहे another antacid which having a similar properties. Okay, it shows their effect on central nervous system. Okay, फक्त कार्बन डायऑक्साइड जो आहे तो लिबरेट करतो. ओके, मीन्स रिलीज करणार आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द मॅग्नेशियम ऑक्साइड. ओके, नेक्स्ट आहे कॅल्शियम कार्बोनेट. So 1 gram of calcium carbonate can neutralize 210 ml of 0.1 normal hydrochloric acid. Okay, so this is the capacity of that calcium carbonate. So 1 gram calcium carbonate आहे which is responsible for neutralization of 210 ml of 0.1 normal hydrochloric acid. Okay, it acts quickly, onset of action quick आहे. In the stomach it reacts with hydrochloric acid and forms the calcium chloride. ओके, स्टमकमध्ये गेल्यानंतर काय होतं की हे जे कॅल्शियम कार्बोनेट आहे. ओके, सो दॅट रिॲक्ट विथ द हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl ॲसिडसोबत रिॲक्ट होणार आहे अँड इट फॉर्म्स अ कॅल्शियम क्लोराईड फॉर्म. ओके, त्याच्यानंतर कॅल्शियम क्लोराईड हा फॉर्म होतो. ओके, सो इन द इंटेस्टाईन कॅल्शियम क्लोराईड रिॲक्ट्स विथ बायकार्बोनेट्स अँड फॉर्म्स अ कॅल्शियम कार्बोनेट गेन. ओके, सो इंटेस्टाईनमध्ये काय होतं की हे जे कॅल्शियम क्लोराईड आहे विच रिॲक्ट्स विथ द बायकार्बोनेट्स. ओके, अँड फॉर्म्स अ कॅल्शियम कार्बोनेट आणि त्याच्यामुळे ते कॅल्शियम कार्बोनेट जे आहे ते फॉर्म करतात. ओके, सो दिस इज द प्रोड्युसेस कॉन्स्टिपेशन. ऑल्सो प्रोलॉंग्ड यूज ऑफ कोल्चिकम क्लोराईड मे प्रोड्यूस द हायपरकॅलेमिया. ओके, so this produces the constipation. Okay, so along with this calcium carbonate which causes the constipation like effect. Okay, so for example जर बघितलं हे कॉन्स्टिपेशन लाईक इफेक्ट कशामुळे दिसून येणार आहे ड्यू टू द प्रोलॉंग्ड यूज ऑफ कॅल्शियम क्लोराईड. ओके, अँड दॅट मे लीड टू द हायपर कॅल्सेमिया लाईक कंडिशन, दॅट इज इन्क्रीज इन टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम इन टू द ब्लड. ओके, then next drug is that bismuth salt. Okay, so bismuth salt produce the constipation and also stain the feces black in color. So the preparation presently used in the bismuth carbonate and bismuth subnitrate. Okay, so these are the various preparations which is associated with this bismuth salt. त्यामध्ये bismuth carbonate and bismuth subnitrate is there. Okay, so this bismuth salt which produces the constipation and also stain the feces back in the color. Okay, so जो काही पार्ट आहे त्याला
काय करतो, बिस्मथ सॉल्ट जो आहे विच कॉजेस द कॉन्स्टिपेशन. ओके, कॉन्स्टिपेशन लाईक इफेक्ट तो प्रोड्यूस करणार आहे आणि ते ऑल्सो स्टे इन द फिसेस इन ब्लॅक कलर. ओके, सो बॉडीमधलं जे काही वेस्ट मटेरियल आहे त्याला फिसेस म्हणतो आपण, त्याला ब्लॅक कलर येतो. ओके, मग ज्या पेशंटमध्ये बिस्मथ सॉल्टची ट्रीटमेंट सुरू असते, ओके, त्याचा जो काही वेस्ट प्रोडक्ट आहे, वेस्टिंग मटेरियल आहे, त्याचा कलर चेंज होतो की तो डार्क ब्लॅकमध्ये त्याचं कन्वर्जन होतं. ओके, अँड ऑल्सो जर कॉन्टिपेशन जर प्रोड्यूस होत असेल तर ते सुद्धा हे जे काही बिस्मथ सॉल्ट लाईक कंटेंट आहेत ते रिलीव्ज करायला मदत करतात. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द बिस्मथ सॉल्ट. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल. ओके, सो दिस ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल विच इज अवेलेबल इन बोथ ॲज अ सस्पेन्शन, वॉटर अँड ॲज वेल ॲज पावडर फॉर्म. ओके, सो बोथ फॉर्ममध्ये अवेलेबल आहे, सस्पेन्शन फॉर्ममध्ये पण आहे आणि पावडर फॉर्ममध्ये आहे. ओके, so this aluminum hydroxide gel, aluminum hydroxide which available both as a suspension in water and as well as a dry powder. ओके, सस्पेन्शन फॉर्ममध्ये पण अवेलेबल आहे आणि ड्राय पावडरमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. ओके, सो इट रिझेंबल्स मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट इन इट्स ॲक्शन. ओके, सो मॅग्नेशियम ह्या ट्रायसिलिकेट सारखीच त्याची ॲक्शन आहे, सिमिलर. सो इट न्यूट्रलाइज द ॲसिडिटी बाय डायरेक्ट न्यूट्रलायझेशन. ओके, मग तो त्याची ॲक्शन कशी शो करणार आहे तर इट कॉजेस द न्यूट्रलायझेशन ऑफ दॅट ॲसिड. ओके, सो डायरेक्ट न्यूट्रलायझेशन ॲसिडचं करणार आहे, देन बफरिंग करणार आहे म्हणजे स्टॉप करणार आहे सिंथेसिसची प्रोसेस आणि मग त्याचं ॲब्सॉर्प्शन जे आहे ते अल्टर करणार आहे. ओके, सो दिस इज द मोड ऑफ ॲक्शन ऑफ ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. ओके, सो इट डायरेक्टली न्यूट्रलाइज द ॲसिडिटी बाय डायरेक्ट न्यूट्रलायझेशन, बफरिंग अँड ॲब्सॉर्प्शन. ओके, सो रिॲक्शन विथ this hydrochloric acid in the stomach leads to the formation of Al3 ions. Okay, Al3 ions form होतात which reacts with NaCO3 in the intestine. इंटेस्टाईनमध्ये जे सोडियम बायकार्बोनेट आहे त्याच्यासोबत ते रिॲक्ट होणार आहेत. ओके, अँड अल्कलीसोबत रिॲक्ट झाल्यानंतर, सोडियम बायकार्बोनेटसोबत रिॲक्ट झाल्यानंतर काय होणार आहे, इट कन्वर्टेड इंटू द AlOH3 अँड सोडियम क्लोराईड. ओके, सो इथे तुम्हाला जे दोन रिॲक्शन्स दिसत आहेत त्याच्यामध्ये AlOH3 मध्ये त्याचं कन्वर्जन होतं आहे आणि NaCl. ओके, सो NaCl मध्ये आणि AlOH3 याच्यामध्ये त्याचं काय होणार आहे, कन्वर्जन होणार आहे. ओके, सो दिस सोडियम क्लोराईड इज रिस्पॉन्सिबल व्हाईल AlOH3 इज एक्सक्रिटेड इन द फिसेस. ओके, सो हे जे सोडियम क्लोराईड जे फॉर्म झालेलं आहे NaCl विच इज रिस्पॉन्सिबल फॉर फर्दर ॲक्शन. ओके, सो दॅट NaCO3 विच रिॲक्ट्स इन द इंटेस्टाईन. ओके, सो NaCO3 जो आहे तो मग इंटेस्टाईनमध्ये त्याची ॲक्शन शो करणार आहे. ओके, form AlOH3 and NaCl. So NaCl is reabsorbed while this AlOH3 is excreted into the feces. ओके, मग जे सोडियम क्लोराईड जे रिॲक्शनमध्ये तयार झालेलं आहे हे, ओके, हे जे सोडियम क्लोराईड फॉर्म झालेलं आहे दॅट सोडियम क्लोराईड इज रिॲब्सॉर्ब. ओके, ते पुन्हा रिॲब्सॉर्ब करून घेतलं जातं. ओके, अँड AlOH3 विच इज एक्सक्रिटेड इंटू द युरिन. ओके, सो जे हे AlOH3 फॉर्म झालेलं आहे रिॲक्शनच्या एंडिंगला विच इज गेट एक्सक्रिटेड थ्रू द युरिन, युरिनमधून पास होणार आहे. ओके, आणि जे काही सोडियम क्लोराईड आहे, ओके, सो दिस गेट रेडिली ॲब्झॉर्ब, पुन्हा त्याचं ॲब्सॉर्प्शन होणार आहे. ओके, सो डायरेक्ट न्यूट्रलायझेशन कसं करणार आहे बघा, इथे स्टमक दिसतं आहे त्याच्यामध्ये AlOH3 प्लस 3HCl इज इक्वल टू AlCl3 प्लस 3H2O. ओके, अनदर स्टमकमध्ये बघितलेलं आहे रिॲक्शन, अनदर आपल्याला इंटेस्टाईनमध्ये बघायचे आहेत. ओके, सो इंटेस्टाईनमध्ये काय होणार आहे, दिस 3NaCO3 दॅट इज सोडियम बायकार्बोनेट प्लस AlCl3 दॅट इज ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. ओके, दिस AlCl3 विच इज फॉर्म इन दॅट रिॲक्शन्स. ओके, हे जे AlCl3 फॉर्म झालेलं आहे, ओके, ते जे आहे ते सोडियम बायकार्बोनेटसोबत रिॲक्ट होणार आहे. ओके, इंटेस्टाईनमध्ये, अँड इट फॉर्म AlOH3 प्लस 3NaCl प्लस 3 कार्बन डायऑक्साईड. ओके,
3 NaCl तयार होणार आहेत, 3 कार्बन डायऑक्साईड तयार होणार आहेत. ओके, आणि AlOH3 हे फॉर्म होतं. ओके, सो द ॲक्शन इज कन्फाइंड टू स्टमक. देअर इज नो लिबरेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड इन द स्टमक. ओके, सो ॲक्शन जरी आहे ती स्टमकमध्ये होत असली तरी काय होतं, देअर इज नो एनी काइंड ऑफ लिबरेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड इन स्टमक. ओके, सो द ड्रग डज नॉट कॉज डायोरिया, इट हॅज सस्टेन ॲक्शन. ओके, सो हा जो ड्रग आहे तो डायोरिया हा इफेक्ट शो करणार नाही आहे, आणि ॲक्शन जर आपण बघितली तर ती कशी आहे, सस्टेन रिलीज आहे. ओके, लॉंगर पिरियडसाठी ड्रग जो आहे तो रिलीज होणार आहे. ओके, सो ऑन अकाउंट ऑफ इट्स ॲस्ट्रिंजंट ॲक्शन इट diminishes the gut of organic juice secreted. Okay, so it has a sustained action आहे त्याची. on account of its astringent action it diminishes the gut of the gastric acid. okay, so astringent action असल्यामुळे काय होतं आहे, it diminishes the gut plastic टिश्यूज. ओके, सो गटवर जे काही प्लास्टिक टिश्यूज आहेत ते डिमिनिश करायचं काम जे आहे ते हे ड्रग ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड ड्रग जो आहे तो करणार आहे. ओके, सो इट डज नॉट अफेक्ट द जनरली pH ऑफ द ब्लड. सो द ड्रग मे कॉज द कॉन्स्टिपेशन अँड इट मे ऑल्सो प्रिव्हेंट ॲब्सॉर्प्शन ऑफ विटॅमिन A and proteins, phosphate, tetracycline. ओके, सो असे जे ड्रग आहेत, हा जो ड्रग आहे ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड दॅट इज AlOH3, सो दिस ड्रग कॉजेस द कॉन्स्टिपेशन लाईक इफेक्ट. ओके, अँड इट मे ऑल्सो प्रिव्हेंट द ॲब्सॉर्प्शन ऑफ विटॅमिन A and protein, phosphates and tetracycline. Okay, so there are the much more difficulties which is arises due to this aluminum hydroxide gel. Okay, सो ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल आपण बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये स्टमक आणि इंटेस्टाईनमध्ये ॲक्च्युअल कोणत्या रिएक्शन्स होतात आणि मग ॲसिडचं न्यूट्रलायझेशन कसं केलं जातं ते आपण ह्या पार्टमध्ये कवर केलेलं आहे. ओके, नेक्स्ट ड्रग आहे मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट. ओके, सो दिस मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट रिॲक्ट्स विथ द हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड फॉर्म मॅग्नेशियम क्लोराइड अँड सिलिकॉन डायऑक्साईड. ओके, सो इट बिकम्स द जिलॅटिनियस इन नेचर अँड फॉर्म्स अ प्रोटेक्टिव्ह कोटिंग ओव्हर द इंटेस्टाईन. ओके, सो जिलॅटिनस नेचरचं होतं, सॉफ्ट नेचरचं होतं, सो दॅट्स वाय इट कॉज द प्रोटेक्टिव्ह क्लोटिंग over the intestine. Okay, so this magnesium trisilicate, so the action is confined locally in the stomach. locally stomach मध्ये त्याची ॲक्शन आहे. so the drug act by the direct neutralization as well as by buffering and adsorption. okay, so the drug आहे तो डायरेक्टली बाय न्यूट्रलायझेशन प्रोसेसने ॲक्ट होणार आहे, किंवा मग बफरिंग ॲक्शन शो करणार आहे, किंवा त्यांचं जे ॲब्सॉर्प्शनचं जे मेकॅनिझम आहे ते अल्टर करणार आहेत. ओके, सो ॲन अकाउंट ऑफ द रिॲक्शन विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड इट फॉर्म्स द MgCl2 that is magnesium chloride. okay, SiO2. so the latter has gelatinous consistency and form a protective covering over the tissues. okay, so this magnesium chloride is MgCl2 is passed on the entire intestine, whereat it reacts with the NaCO3 of the alkaline juice forming the sodium chloride that is NaCl, which is absorbed as an normally. okay, सो केमिकल रिॲक्शन काय होते इथे, मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट काय करणार आहे, सो दिस मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट विच रिॲक्ट विथ दिस वॉटर अँड HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड. ओके, and the form MgCl2 which is again react with the intestinal content that is twice NaHCO3 plus the MgCl which gives the MgCO3. okay, so इथे जे आहे ते मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट जेव्हा ॲसिडसोबत ट्रीट केलं जातं तेव्हा काय होतं ते सांगितलेलं आहे. फॉर एक्झाम्पल हायड्रोक्लोरिक ॲसिड डिकम्पोज to form a gelatinous trisilicic acid. okay, so when this hydrochloric acid of to form the gelatinous trisilicate acid
So colloidal mixtures of gelatinous trisilicate acid is get formed. Okay, so in stomach and the similar reactions takes place with hydrochloric and neighboring mass, so it form with gastric contents which also works as an protective and adsorbent. Okay, so along with the decrease into the acidity, it also works as an protective and absorbent. Okay, then another is that the colloidal silicate protects the poor form further acid and peptic and possible absorption of pepsin. Okay, so this colloidal form जो आहे colloidal silica which protects the ulcer from the further aid. Okay, and protects the attack and possible conditions, that is absorption of the pepsin. Okay, so here it is the certain aspects which is related to the magnesium trisilicate. Okay, सो इथे रिॲक्शन दिलेले आहे. जेव्हा मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट जो आहे त्याचे 2 मॉलिक्यूल 4 मॉलिक्यूल हायड्रोक्लोरिक ॲसिड प्लस NH2O इज इक्वल टू 2 MgCl 3 SiO2 प्लस N+2 H2O. ओके, इंटेस्टाईनमध्ये काय रिॲक्शन होणार आहे तर 2 NaCO3 प्लस MgCl2 विच फॉर्म द MgCO3 2 NaCl carbon dioxide release and water. Okay, so the action confined to stomach, there are no liberation of carbon dioxide into the stomach. Okay, so त्याच्यामधून जो कार्बन डायऑक्साईड निघणार आहे तो कशामध्ये स्टमकमध्ये लिव्हर होत नाही. ओके, the drug does not affect the absorption of other drugs in the stomach. Okay, so हे जे नॉन सिस्टेमिक कॅटेगरीचे ड्रग आहेत त्याच्यामध्ये स्पेसिफिकली मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट आहे विच डज नॉट अफेक्ट द ॲब्सॉर्प्शन ऑफ अदर ड्रग्स. ओके, or other substances into the stomach. Okay, so the onset of action is rapid and sustained. The drug does not affect the pH of blood. Okay, so onset of action जर आपण बघितले तर ती रॅपिड आहे, सस्टेन आहे. ओके, बट दिस काइंड ऑफ ड्रग डज नॉट अफेक्ट द pH ऑफ द ब्लड. ओके, ब्लडचा pH जे आहे ते अल्टरेट करत नाहीत. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपण इथे बघितलं फ्रॉम दिस सोडियम फ्रॉम दिस magnesium trisilicate. Okay, so इथे magnesium ions exerts the high osmotic pressure in the gut and that causing the retention of water resulting into the diarrhea. Okay, so these are the side effect which is associated with this magnesium trisilicate drug. Magnesium trisilicate क्या करता है, due to the excess into the magnesium ions, so osmotic pressures into the gut is arises. Okay, and that causing the retention of water resulting, so due to the increase into the retention of water that results into a diarrhea like conditions. Okay, so diarrhea जे आहे ते त्याच्यामुळे दिसून येतं. ओके, सो इथे मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट संपलेला आहे. नेक्स्ट आहे सोडियम कार्बॉक्सी मिथाइल सेल्युलोज. ओके, दॅट इज CMC. सो इट इज ॲन सेमी सिंथेटिक डेरिव्हेटिव्ज ऑफ सेल्युलोज. ओके, सो सेल्युलोजची ही सेमी सिंथेटिक डेरिव्हेटिव्ज आहे. इट्स ॲक्ट्स बाय ॲब्झॉर्बिंग हायड्रोक्लोरिक ॲसिड. ओके, सो त्याची ॲक्शन कशी शो करणार आहे बाय ॲब्झॉर्बिंग द हायड्रोक्लोरिक ॲसिड. ओके, इट डज नॉट प्रोड्यूस एनी ॲडवर्स इफेक्ट एक्सेप्ट माइल्ड लॅक्झेटिव्ह इफेक्ट. ओके, सो इट डज नॉट प्रोड्यूस एनी काइंड ऑफ adverse effect. Okay, it just causes the mild laxative value. Okay, mild laxative effect जो आहे तो त्याचा तो शो करणार आहे. ओके, सो इथे आपला हा अँटासिड हा चॅप्टर संपलेला आहे. ओके, सो आपण काय काय बघितलं आहे तर अँटासिड म्हणजे काय. ओके, कोणत्या कोणत्या डिसऑर्डरमध्ये अँटासिड यूज केलं जातं. त्याच्यानंतर अँटासिडचे टाईप बघितलेले आहेत, ओरल अँटासिड, गॅस्ट्रिक अँटासिड. ओके, त्याच्यानंतर आपण अँटासिडचं क्लासिफिकेशन बघितलेलं आहे, सिस्टेमिक अँड नॉन सिस्टेमिक. ओके, सिस्टेमिक अँटासिडमध्ये प्रोटोटाईप ऑफ ड्रगमध्ये सोडियम बायकार्बोनेट बघितलेला आहे. ओके, त्याची जी डायरेक्ट न्यूट्रलायझेशनची जी ॲक्शन आहे, रिॲक्शन आहे ती कशी असते ते बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण
मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट हा ड्रग बघितलेला आहे विच ॲक्ट्स ॲज अ नॉन सिस्टेमिक अँटासिड. ओके, सो नॉन सिस्टेमिक अँटासिडमध्ये आपण बऱ्यापैकी ड्रग कवर केलेले आहेत. मेजर प्रोटोटाईप ऑफ ड्रग त्याच्यामध्ये 2 आहेत, मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट आणि ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. ओके, विच इज मोर इन यूज. ओके, सो ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आणि मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट हे 2 मेजर ड्रग आहेत. ओके, सो इथे आपला अँटासिड हा पार्ट कवर झालेला आहे. ओके, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर डेफिनेशन विचारली गेलेली आहे, क्लासिफिकेशन विचारलं गेलेलं आहे आणि कोणत्याही इंडिव्हिज्युअल ड्रगवर शॉर्ट नोट विचारली गेलेली आहे. ओके, सो इथे जे डिफरंट ड्रग आहेत त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल क्वेश्चन शॉर्ट नोट जी आहे ती विचारली गेलेली आहे. ओके, सो आपल्याला ह्या चॅप्टरचा स्टडी जो आहे तो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू करायचा आहे. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये जर कोणता पॉईंट तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. ओके, सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. स्टे होम, स्टे सेफ, स्टे हेल्दी. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.